शेतकऱ्यांच्या दारोदारी ज्ञान गंगेचा हा वार करी फुले शाहूंच्या विचारांची मशाल घेऊन करी शिक्षण त्यामुळे त्यांनी मुलीच्या शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांनी पहिलं पाऊल आपल्या इकडं बोर्डिंग काढून केलं. कारण त्यावेळेला कसं ग्रामीण भागातल्या मुलींची राहण्याची सोय जेवणाची सोय कुठंच होत नव्हती. त्यामुळं मुली शिकायला पाठवण्यात आली. अशा पद्धतीनं मामाने हे बोर्डिंग काढलं. पुन्हा अर्धांगवायू झाला त्यांना 75 साली. मग अर्धांगवायू झाल्यानंतर आम्ही सोलापूरला गेलो सिव्हिल हॉस्पिटलला. त्यावेळेला इथं मार्चीला दवाखाना नव्हता. मग 4 फेब्रुवारीला त्यावेळेला 4 फेब्रुवारी 74ला तिथे एक सिव्हिल सर्जन होते सोलापूरचे डॉक्टर कोसलगी म्हणून. आपण आपल्या मामाच्या 4 फेब्रुवारीच्या कार्यक्रमाला असे मोठे पुढारी आता गावाला करणे हे जे चांगले काम करणारी मंडळी आहे तर त्याला आपण कार्यक्रमाला बोलवतो. तसं त्यानं काय केलं सिव्हिल सर्जनला बोलावून घेतलं आणि 4 फेब्रुवारीचा कार्यक्रम 74ला झाला. आणि पुन्हा मग मामा आजारी पडल्यावर आता कुठं पाठवायचं सिव्हिल सर्जनला लावला फोन. मग ते सिव्हिल सर्जन म्हणले मी तिकडे येत नाही म्हणले, गाडी पाठवतो म्हणले, तुम्हीच मामाला सोलापूरला घेऊन ये. लगेच त्याने एक अर्धा तासात गाडी इथे बादशाला पोच केली आणि मामाला घेऊन सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. सिव्हिल हॉस्पिटलला गेल्यानंतर मामाला मधुमेहाचा त्रास होता. त्याच्यामुळं जरा लघवीचा त्रास होत असल्यामुळं आम्हाला डबल भांडं पाहिजे होतं लघवीचं. म्हणजे एक भांडं काढलं की दुसरं लावायसाठी. पण ते सिस्टर तिथल्या देणंच भांडत नाही आम्हाला. नाही म्हणले आमचं नियम आहे म्हणले सरकारी हॉस्पिटलचा एका बेडला एकच भांडं. आणि पण आम्हाला त्रास होतं म्हटलं ना तुम्ही असं कुठं असतं काय म्हटलं. सकाळी सिव्हिल सर्जन आले राहून जा. सिव्हिल सर्जनला म्हणलं साहेब म्हणलं यांनी रात्री आमचं बेडशीट बोलत झालं आम्हाला भांडं दिलं नाही म्हणले ह्या लोकांनी, त्यांना सांगा जरा. मग त्यांनी बोलवून घेतलं सिस्टरला. सिस्टर म्हणले त्यांना काय मागत ते द्यायचं, मी माझा पेशंट आहे हा आणि मी आणलं येणार नाही इथं, तुम्ही त्यांची काही गैरसोय अजिबात होऊ द्यायची नाही. मग पुन्हा 1 महिन्याभराने काय झालं मामांना थोडीशी शुद्ध आली, थोडं बोलायला लागले चांगलं. मग पुन्हा म्हणल्या काय आपण काय करू म्हणले शिक्षण काढून जरा माणसं काय जरा बिघडल्यासारखी झाले त्यात अलीकडल्या काळामध्ये. कारण भ्रष्टाचार वाढला कुठल्याही कामाला. तलाठी तहसीलदार कुठं फौजदार अमुक ही माणसं त्या काळात म्हणजे मामाच्या थोडंसं कानावर आलं. म्हणले आपण शिक्षणापेक्षा काय करू म्हणले आरोग्य सेवा करू. काय म्हणले गोरगरिबाचं दुःख हलकं केलं तर ती सुद्धा फार मोठी सेवा आहे म्हणले. ठीक आहे म्हणजे आम्हाला काय आम्ही त्यावेळेला 18-20 वर्षाचं होतो. त्यामुळे आम्हाला आणायचं काय मामाने तसं हो आम्हालाही तेवढं काय त्यावेळेला काय जास्त कळत नव्हतं. असं तुमचं जर का लहान 18-19 वर्ष वय होतं. पण काय केलं ठीक आहे म्हणले बघू. त्यांचे मित्र येटी माने म्हणून होते वकील सोलापुरातले 1 नंबरचे जिल्ह्यातले प्रसिद्ध वकील ते आपल्या संस्थेचे ट्रस्टी होते. मग त्यांनी काय केलं माहिती का त्यांना बोलावलं. ठोकळ वकील होते संस्थेचे शिकलेले. मग त्यांना म्हणजे संध्याकाळी ते फिरायला कोर्टाच्या समोरच आम्ही आलो होतो. कोर्ट सुटलं की तिथं आम्ही खुर्ची टाकून बसलेला असायचं. मामाला ते विचारलं. मग आले तिथे अण्णासाहेब म्हणजे आपल्याला हॉस्पिटल काढायचं म्हणले. अहो म्हणले आम्हाला सिव्हिल सर्जनने आणलं तर म्हणले आम्हाला इथं बेडशीट डबल दिलं नाही, भांडं डबल दिलं नाही म्हणले. आणि म्हणले गोरगरीब लोकांचे तरी किती हाल होत असतील. आम्हाला स्वतः सिव्हिल सर्जनने आणलं आणि तरी ते लोक आम्हाला ते सहकार्य करणार. आणि गोरगरीब माणसांना तर काय होत असेल म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणले आपण हॉस्पिटलच काढून दिले बादशाह म्हणले गोरगरिबासाठी.
आणि मग तिथून पुढे या जगदाळे मामा हॉस्पिटलची सुरुवात झाली. आणि मामाने त्या काळामध्ये आम्ही शिवाजी पुतळ्याचा 75ला बसवायचा होता, त्या निमित्तानं सोलापूरहून आलो. आम्ही परत गेलो नाही सोलापूरला दवाखान्यात. डॉक्टरच इथं महिन्या 15 दिवसाला यायचे आणि डॉक्टर प्रधान वगैरे इथे कसे डॉक्टर होते त्यांच्याकडे यायचे. मग ते यायचे. मग नेने साहेबांनी तर 6 वर्ष सलग एक दिवसात डॉक्टर नेने, तुम्हाला आता ऐकून आहेत का तुम्ही? कारण इथं त्यांनी ते नर्सिंग होम काढलेलं आहे बघा आपल्या इथं बाजूला, नेने नर्सिंग होम. ते आता बंद आहे, पण त्या नेने साहेबांनी त्या नर्सिंग होमला एक दिवसाने यायचे सकाळी. आणि एमडी असल्यामुळं ते सोलापूरच्या एमडीची नेमची औषधं एकच होती, त्यामुळे आमची मामाची ट्रीटमेंट. मग ते दररोज सकाळी आमच्याकडे यायचे आणि पुन्हा त्यांच्या दवाखान्याला जायचे. असं नेने साहेबांनी सलग 6 वर्षे मामांचं औषध काढण्याचं काम केलं. आणि रात्री अंदाजाचं जरी ते केलं तर आम्ही जीप ठेवलेली होती आमच्याकडे. म्हणायचे मला जीप घेऊन जा. मी रात्री त्याला जर त्यांना कधी त्रास झाला तर आम्ही नेहमी रात्री त्याला आणायचं आणि त्यांना जीप करायचं. असं यातली त्या नेहमी साहेबांनी सुद्धा फार मामांच्या बाबतीत भयंकर कष्ट घेतलं. आणि हे मामांच्या इच्छेनुसार किंवा त्यांच्या धोरणानं मुलींच्या शाळा, आरोग्य मंदिर हे कसं आहे फार दूरदृष्टीनं या मामाने केलेलं आहे. मामा हे काय आपल्यासारखे सर्वसामान्य मनुष्य नव्हतं, तो देव होता, देव. अगदी आपले अक्कलकोटचे महाराज म्हणजे जशी गाडगे महाराज, तुमचं शिर्डीचे साईबाबा, ही जी माणसं होती तसंच मामा पण एक ते देव होते आणि ते होते माणसातलं देव होते. त्यामुळं त्यांनी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी स्वतःच्या शेतात हा कार्यक्रम कित्येक वर्षापासून चालू आहे. ते मला दाखवत नाही. जेव्हापासून मामाची 4 फेब्रुवारीची जोरात करतात, मला तर वाटतं 20-25 वर्षापासून तर गेले बघते की मामाचा हा कार्यक्रम चालू झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चव्हाण मॅडम, गौरी मॅडम, शाळेचा सर्व स्टाफ आणि माझ्या विद्यार्थी शिक्षक. मी त्या असं सांगू इच्छिते की मी आज जे चव्हाण सरांकडून जे मामाच्याबद्दल जे ऐकलेलं आहे, काल आधी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये चव्हाण सरांनी तुम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला नेहमीच सांगते की आपण शाळेमध्ये येतो, शिक्षण घेतो म्हणजे आपण काय करतो? शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकास म्हणजे काय? तो बौद्धिक विकास तर शाळेमध्ये होतोच आहे. बौद्धिक, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक हा विकास म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण. आणि हे जे शिक्षण तुम्हाला इथं जे मिळत आहे ते या दृष्टिकोनातून हे सर्व शिक्षण मिळत आहे. आणि मी ज्या वेळेला ह्या शाळेमध्ये येते त्या वेळेला माझ्या असं लक्षात येतं की इथल्या सगळ्या मुलींची सर्वांगीण प्रगती झालेली आहे. सगळ्या कलागुणांना इथं वाव मिळत आहे. तुम्ही जशा शाळा सुंदर आहेत, मुली सुंदर आहेत, शिक्षिका सुंदर आहेत, सगळा स्टाफ सुंदर आहे. शाळेमध्ये आल्यानंतर आपलं मन काय होतं? प्रसन्न होतं. त्याच्यानंतर मामांचं जे शिक्षणाबद्दलचे जे विचार होते की आपण जितकं जास्त शिकू तितकं मानसिक वेळी होतात. चव्हाण सरांनी हा मुद्दा सांगितला. मामा म्हणायचे की BA शिकला की बॅड होतो, MA शिकला की बॅड होतो. म्हणून शिक्षणाला चांगली पिढी निर्माण होण्याच्या ऐवजी शिक्षणाला काय होतं? हा भ्रष्टाचार जो पसरलेला आहे तो भ्रष्टाचार मोकाळचा आहे. म्हणून मामांचा पूर्णपणे त्या भ्रष्टाचाराला काय होत होता? विरोध होत होता. म्हणून मामाने आपण शिक्षणातून विद्यार्थ्यांना देऊया की आपली शिक्षणाची जी पिढी आहे ती पिढी पुन्हा ते 5 पैसे घेणार नाही, निस्वार्थीपणे आणि त्यागीपणाने काय करेल? सेवा करेल. त्याच्यानंतर मुली अशा सक्षम बनल्या पाहिजेत. तर चव्हाण सरांनी सांगितलं की मुलींसाठी बोर्डिंग काढलं आणि त्या बोर्डिंगमध्ये मुलीला शिकवलं, मुलींना पोहायला शिकवलं. तुम्हाला मागच्या वेळेला तुम्ही सांगितले की जर समजा मुलीचं लग्न झालं आणि मुलगी सासरी गेली तर
तिच्या नवऱ्याने तिच्या सासूने तिला ढील ढकलून दिलं तर काय केलं पाहिजे? मुलीने सक्षम बनलं पाहिजे. आपण स्वतःचा जीव आपण हा वाचवला पाहिजे. त्याच्यानंतर त्या विधवा बायका त्यांच्या विधवा बायकाने बोलण्यामध्ये आणलं, त्यांच्या मुलाला शिकवलं, चांगलं शिक्षण दिल्याशिवाय आपल्या संस्थेमध्ये त्याची काय केली? मामाने त्यांना नोकऱ्या लावल्या आणि सगळ्याच्या शिक्षणाची काळजी घेतली. मामाने खरंच काळजी घेतली. मामाने शिक्षण काढलं म्हणून काय झालं? तिथं आपण सगळेजण शिकू शकलो नसतो. मामांचे जे विचार होते मामांच्या जीवनामध्ये तुकाराम महाराजांचं ते फार आवड होते लागते. त्या मामाला कुठे असं वाटायला लागलं की अरे आपण एवढं मोठं शिक्षण काढलं, केंद्र काढलं, आपण निर्माण केली भ्रष्टाचारी लागते. म्हणून मामा काय म्हणायचे तेव्हा? पुण्य करत घडले पाप काय पुण्य हा दूध पाणी फुटले साप. म्हणजे शिक्षणाच्या ऐवजी चांगला परिणाम पाहिजे. ऐवजी शिक्षणामध्ये काय झाला की विकृती त्यांना दिसून आली आणि मग म्हणायचे की हा आपली संस्था जी आहे ती आपली संस्था रयत शिक्षणाला जोडू. रयत शिक्षणाला जोडायचं का तर मामाने तुम्ही काम करीना. मला पुन्हा एकदा म्हणलं होतं काही या शिक्षणाने काही चांगलं होत नाही पण आपण काय करू की आपली संस्था रयत संस्थेला जोडू. मग अनेक आमचे बापूचे वडील काल ना बापूचे वडील म्हणले की आम्ही मामा ही संस्था आपण काढलेली आपली संस्था जी आपण कुणालाही द्यायची नाही. ही संस्था मामाची सुद्धा नाही. ही संस्था कुणाची आहे? सेवकाची संस्था आहे. मामा आम्ही तुम्हाला काय करू देत नाही. संस्था रयत संस्थेला जोडू देत नाही. हा विरोध केला बापूच्या वडिलांनी आणि सगळ्याच्या सह्या घेतल्या. तेव्हा मग काय केलं मामाने ही संस्था आणि मला म्हणायचे मामा की मी चांगला रेसला जोडायला निघालो होतो तर तुझा किती जीव त्यानं मला रेसला जोडू दिली असं मामा म्हणायचे लक्षात. म्हणजे अशा रीतीनं मामाची जे शिक्षणाबद्दल जे धोरण जे होतं ते अतिशय चांगलं धोरण होतं. काय म्हणते स्वार्थीपणाने मामाने सेवा केली. कुणाच्याही पैशाची अपेक्षा केली नाही आणि मुलीवर तर अतिशय प्रेम छोट्या छोट्या मुलीवर लागतात. अशा रीतीने हे कर्मवीर मामा इतके मोठे होते म्हणूनच आज आपण मामाची काय करतो जयंती साजरी करतो. एवढं बोलणे आणि मी पण ऐकले त्यामुळं बोलण्यासारखं नाही ऐकण्यासारखं काय राहिलंच नाही. सगळं त्यांनी सांगून टाकलं. तरी पण आता मला अध्यक्षच केलं म्हटल्यावर काहीतरी बोललं पाहिजे ना. ते श्रीफळ काय आलं ते दिली ना मला काहीतरी बोलावं लागेल ना. म्हणून मी थोडंसं बोलतो. आता इथे उपस्थित असलेल्या मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सहशिक्षिका कर्मचारी वर्ग आणि तुम्ही सगळेजण मुलंच नाहीत. मला मुलं आवडतात. हिला मुलं आवडतात, मला मुली आवडतात. ही म्हणते मुलगा पाहिजे, मी म्हणते मुलगी पाहिजे. असं हे आज्यात आमचं भांडण आयुष्य बरं का. तर तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला मला फार आनंद झाला. कारण या शाळेमध्ये आमच्या मिसेस पण नोकरीला होत्या. बरीच वर्ष काम इथं केलं आणि मी DED कॉलेजला प्राध्यापक प्राचार्य होते. DED कॉलेज शंकरराव निंबाळकर आणि ह्या इथे मला काय वाटायचं सगळ्यांची नाव कोणी विसरलं नाही. विसरलं म्हणजे पहिल्यांदा फार वाट येतो माझं नाव काय घेतो म्हणून विचारलं. तर ह्या सर्वांची माफी मागून मी थोडंच बोलतो. थोडं म्हणजे फार थोडं बोलणार. आपण ते हे बघा मोड द्यायला लागलेत, हात असे करायला लागलेत, जांभळे द्यायला लागलेत नाही ना. बरं असू द्या. मग काय हरकत नाही बोलायला. हरकत नाही ना बोलायला. ताट कसा हां त्या मॅडम फार हे स्ट्रिक्ट आहे. त्यांनी लगेच मला ताट केलं. म्हणजे तर आपल्या ह्या ज्या मॅडम आहेत ना ह्या सगळ्याच मॅडम माझे विद्यार्थी आहेत. हो हे सांगायचं राहिलंच. हे चव्हाण सर पण विद्यार्थी तर DED कॉलेजला हे दोघं जण माझे विद्यार्थी होते. नानी आणि हे एका वर्गात फर्स्ट इयरला सेकंड इयरला आणि ह्याला मी DED करून मास्टर केलं. इथं नेमलं ह्याला. इथं नेमल्यानंतर झालं काय की माझंही बरंच वय होऊन आलं त्या कॉलेजमध्ये
आणि ह्यांचं 22 वर्षांचं नोकरी केली मला वाटतं, 22 वर्ष. आणि एम अशा डिग्र्या घेतल्या. एवढं शिक्षण झालं आणि पहिली दुसरीच्या मुलीला शिकवता तुम्ही एवढं शिक्षण. मग मी आता डॉक्टरला बोललो, अध्यक्ष आहेत ना आपल्या संस्थेचे. आपण मी आता माझं वय झालं, रस्त्यावर पाय पडलो तर माझी मंडळी जवळ असावी म्हणलं. अजून किती जवळ असावं म्हणले, ते जमा काय लांब आहे तरी पण म्हणलं आमची जवळ माझ्याकडे घ्या म्हणून. ही बदली कुठं केली माझ्यामुळं, माझ्या सेवेसाठी पण DED कॉलेजला केली. आम्ही दोघांनी मग मस्त आराममध्ये 10 वर्ष काढली. मी प्राचार्य होतो, पण खरे प्राचार्य हेच शनीच कारभार हाकायचा. आणि मी आपल्याला नुसतं नॉमिनल नावाला सही प्राचार्य, पत्रक आलं सही करायचं, सहाय्य करायचा आणि ते हिशोब संस्थेला द्यायचा. एवढंच माझ्याकडे काम. ती चव्हाणवर हे जे पूर्णिमध्ये शिकलेली माणसं ही काय मला काय कामच करून देत नव्हती. म्हणजे तुम्ही नुसतं बसा म्हणायचं. आणि अशा पद्धतीनं ज्यांनी मला सांभाळून घेतलं, खरं मला सांभाळून घेणारी माणसं आहे की माझ्या शेजारी बसले शेवटपर्यंत. तुम्हाला ऐकायला येतं, मला मोठ्यानं बोलता येतं, तुम्हाला पण ऐकायला येतं. मी शेतामध्ये फार मोठ्यानं बोलतो, कारण आवाजच जात नाही लांबपर्यंत ना. मी आता शेतीत बोलतो, शेतामध्ये ऐकायला. तर जाऊ द्या, ते माझं जाऊ द्या. तर मी मामांच्या आठवणी सांगण्यासाठी उभा आहे. खरं म्हणजे तुम्ही काय बोलतच नाही. मला हे पूर्वी जातात काय तुझ्याबद्दल बोलताना काय बोलत आता असं आता सांगायला आता ही पण सुरुवात झाला आपलं भाषण. अजून किती लागते कोण असतं. मी हिनं मला ते पण करून दिलंय काय काय विसरला का त्यामुळं माझ्या मनाला आताची काही कसं बोलणार काही गरज नाही. म्हणून मला ह्याला जवळ बसतो, मी मला सांगायचं काय बोलायचं. ते काय म्हणले आता 8वीला होता ते सांगतात, वर 8वीचं सांगतात. 7वी पास तर खेड्यात झालं, खामगाव खेड आहे एकदम आत्ता खेळ. आणि त्यावेळेला ती शाळा मात्र चांगली गाजलेली होती 7वी. तिथं माझं शिक्षण झाल्यावर आमच्या वडिलांना जमीन होती 25 एकर. मग ते 25 एकर जमीन कोण करणार. 7वी पास झालं, मला बारशेला कुठे जावं लागलं शिकायला. मला नाही शिकवायचं कोण, आमच्या वडील काय करायचं शिकवलं, एवढी जमीन कोण करणार म्हणजे. आणि मग ते मामा भाऊ वगैरे आमचे भाऊचे होते ना मामाकडे ते. मग ते मामा म्हणल्यावर तुझा भाऊ आहे ना, ती घालणं बोर्डीमध्ये आणखी त्याला घेते, त्याला कशाला घेऊन ठेवलं शिकवायचं त्याला. पण म्हणजे मामांचे लक्ष हे आमच्या सर्व कुटुंबावरती होतं, एकट्यावरती भाऊवरती नव्हतं. सर्व कुटुंब हे मामा आपलं स्वतःचंच कुटुंब आहे असं समजायचे. इतकं जवळचं नातं आमचं नाही मामाचं होतं. मग त्यांनी मला बोर्डीमध्ये आणायला सांगितलं. मग ते वडिलांना वाईट वाटायला 25 एकर जमीन आता काय करायचं ते. मग ते आमचे भाऊ मामा म्हणले हे 25 एकर जमिनीला पैसे किती वर्षाचे खंडाने दिले तरी 2,500. अहो हा शिकल्यानंतर महिन्यालाच 2,500 मिळते. वडील मिळेल असं आहे का म्हणून गाव म्हणलं. मग अशा रीतीने ही आमची सुरुवात झाली. म्हणजे 8वीला घातलं. मग महाराष्ट्र विद्यालय मागची पार्श्वभूमी सांगितली. महाराष्ट्र विद्यालयाला मला 8वीला मी आलो त्यावेळेला महाराष्ट्र विद्यालयाला झाली होती ओपनिंग होऊन वर्ष का 2 वर्ष झाली होती. नुकतंच महाराष्ट्र विद्यालय निघालेलं. मग दुसरी बॅच असेल माझी बॅच बहुतेक. आणि बोर्डेमध्ये घातल्यानंतर इथून खरी सुरुवात झाली आमची आयुष्याची. पिठलं भाकरी रोज सकाळी पिठलं भाकरी. आता सुद्धा ह्याला म्हणलं पिठलं भाकरी करतच नाही.